इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिला हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र, 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 मंगळसूत्र. दीदी आणि जिजूचं नातं तुटण्याचा धक्का मम्मी सहन नाही करू शकली. हे मनगट त्या व्यक्तीचा आहे जो राकेश सारखाच दिसणार आहे, बिपिन. पण सर्वात आधी आपल्याला हे जाणून घ्यायचंय की हा राकेश आहे कोण आणि हा कुणाचा प्यादा आहे. आता तर या घरातून आणखी काही हाती नाही लागणार. जर मी इथे राहिलो ना तर मला एकच गोष्ट मिळेल आणि ती असेल जेल. आणि ह्यापूर्वी की या शहरामध्ये माझा तपास सुरू होईल, मी इथून निघून जातो. जाणारा तर निघून गेला जज साहेब. मला माहिती आहे की हे किती मोठं दुःख आहे तुमच्यासाठी. अहो पण तरी हे एक वास्तव आहे जज साहेब. अगदी कटू सत्य आहे की ही दुनिया सोडून जाणारा पुन्हा कधी परत नाही येत. हो शिवरामजी, जाणारा तर निघून जातो, पण कुणाच्या तरी निघून जाण्याने मनाची स्थिती पार उद्ध्वस्त होऊन जाते. मनात एक अशा प्रकारचं रिकामपण येतं जे कोणीही भरून नाही काढू शकत. हो योग्यच आहे. पण जज साहेब, आपलं ते रिकामपण लपवून आपल्या जबाबदाऱ्या निभावून न्यायला लागतात. समजा मग तुम्ही नाही निभावून नेऊ शकलात त्या जबाबदाऱ्या, तर विश्वास ठेवा हे घर कोलमडून जाईल. अखेर मी कसं काय समजावू तुम्हाला? मी समजू शकतोय, समजतंय मला की हे असं वास्तव आहे ज्याचा सामना तर करावाच लागतो. कसं आहे ना, शारदा गेली हे मान्य करणंच मला जमत नाहीये. माझ्या लक्षातच येत नाही की कसं कसं समजावू मी स्वतःला. मला ठाऊक आहे जज साहेब, फारच फारच मोठं दुःख आहे तुमच्यासाठी. आणि त्यातून ते न विसरता येण्याचंही एक कारण आहे जज साहेब की कदाचित तुमच्या मुलांवर तुमची नजर नाही पडली. अहो तुम्ही रितिकाची अवस्था नाही पाहिली का? का तुम्हाला असं नाही वाटत की तिला वेगळ्या तऱ्हेनं सांभाळायची गरज आहे? कुणीच नाहीये हो तिला सांभाळून घेणारं. जज साहेब, तिच्या बाबतीत तुम्हाला विचार केलाच पाहिजे की अखेर रितिकाची काळजी कोण घेणार आहे. अरे बेटा, कशी आहे रितिका रे आता? अंकलची ती तर ना काही खाते ना पिते. तिला तर कोणत्याच गोष्टीची शुद्ध नाही. माहित नाही तिला काय होतंय. जर तिला लवकरात लवकर सांभाळलं नाही ना तर. ऐकलं तुम्ही जज साहेब? जज साहेब, तुम्ही स्वतःहूनच या दुःखातून बाहेर या आता. रितिकाच्या बाबतीत विचार करा जरा. कुणाला कुणाला तरी तुम्हाला बोलवावंच लागेल. कुणाला बोलावं?
कुणाला सांगू की या हो, ऋतिकाला सांभाळा जरा. कुणी आपलं असं नाहीच आहे आमचं. सर्व निघून गेले, कुणीच नाहीये. पप्पा, येणारे तर कुठूनही येऊ शकतात. दीदीला सांभाळण्यासाठी तुम्ही आत्याला बोलवून घ्या. कावेरी, माझी बहीण, माझ्या काळजाचा तुकडा होती एकेकाळी. छोटंसं भांडण झालं, नाराज होऊन निघून गेली, सोडून निघून गेली मला, अमेरिकेला निघून गेली. कसं सांगू तिला? मी तिला माझ्यापासून दूर कधीच नाही केलं. छोटंसं भांडण, जरासा दुरावा मोठाच झाला, आणि आज त्या दुराव्याची दरी झाली आहे, जी आता मी पार करूच शकत नाही. हो, आता ही तिची चूक तर आहे जज साहेब, पण खरंच तुम्ही कधी तिची आठवण काढलीत? कधी तुम्ही फोन केलात? नाही. फोन करूनही मी काय बोललो असतो तिच्याशी? जे या घरात घडून गेलंय, शारदा सोडून गेली, ही गोष्ट तर सूर्यालाही माहिती आहे, आणि सूर्या देखील तिथेच आहे तिच्याजवळ. तर कावेरीला हे माहीत नक्कीच असणार की शारदा नाहीये आता. तिला या गोष्टीची जाणीव देखील झाली असणार की शारदाच्या निघून जाण्यानं तिच्या भावाची काय अवस्था झाली असेल. पण तिने मला कधीच फोन नाही केला. जज साहेब, जर तुम्हाला चालणार असेल तर मी तिच्याशी बोलून घेऊ. नाही शिवरामजी, तुम्ही बिलकुल असं नका करू. मला कुणाचे उपकार घेणं मान्य नाही आहे. जेव्हा सूर्यालाही याबद्दल माहीत झालं तेव्हा तो बिलगला आणि रडला माझ्याजवळ. मग काय, कावेरीला ह्याची जाणीव नाहीये का? तिच्या मनाने तिला सांगितलं नाही की हीच वेळ आहे जेव्हा तिने तिच्या भावाकडे जायला पाहिजे? फार काही नाही, फक्त एक आधार म्हणून तिनं तिच्या भावाकडे जायला पाहिजे. कारण आज तिचा भाऊ कसा एकटा पडलाय. जर तिने असं नाही केलं तर मी तिला फोन करून नाही सांगणार, बिलकुल नाही सांगणार. जज साहेब, मी सूर्याला फोन केला होता. तो येणार म्हणालाय, पण आता त्याला काही बरीच कामं आहे, तो व्यस्त आहे. तर तो म्हणाला की जशी सवड मिळेल मी नक्की येईन बाबा. ह्या घटनेची बातमी कळल्यावरही जर मी तिथे नाही गेले तर रक्ताच्या नात्यांना काहीच अर्थ उरणार नाही. मी भाऊकडे चालले. मी आत्ताच निघते इंडियाला जायला. सूर्या, तुझे भाऊजी कामात बिझी आहेत. ते जसे फ्री होतील तसे येतीलच. एक मला सांग, तू कधी परत येणार आहेस त्यांच्याकडे? लवकरच ये. अच्छा सूर्या, ठेवते आता. बाय. निलिमा, काहीच समजत नाहीये. त्याचा अद्याप काही पत्ता लागला नाहीये आणि त्याचा मोबाईल सुद्धा बंद आहे. मला तर वाटतंय की त्याला आता ह्या गोष्टीबद्दल कळून चुकलंय, की आपल्याला त्याच्या सत्यतेबद्दल कळलंय की तो आपला मुलगा राकेश नाही तर कोणी दुसराच आहे, जो आपल्याला राकेश बनून धोका देतोय. हो, हीच गोष्ट आहे. जेव्हा जज साहेबांचा फोन आला होता तेव्हा तो तिथेच होता. आपण या गोष्टीची चर्चा पण केली. खरं तर तो राकेश नाही आहे, तर तो बहुरूपी बिपिन आहे. होऊ शकेल की त्याने आपलं बोलणं ऐकलं असावं, कारण की त्यानंतर मी जेव्हा आत गेले मी विचार केला राकेशशी जोडलेल्या गोष्टींची उत्तरं फक्त राकेशच देऊ शकतो. पण
तोपर्यंत तो खोलीत नव्हताच. उघडच तर आहे की नाही की त्याने आपलं खोटं उघडं होतं हे कळताच घर सोडणंच प्रतिष्ठेचं मानलं. त्याला ही भीती होती की समजा जर सत्य उघड झालं तर त्याच्या हातामध्ये बेड्या तर पडणार नाही. जर त्याला जायचंच होतं तर कमीत कमी बोलून तरी जायचं की आपला मुलगा कुठे आहे, कोणत्या अवस्थेत आहे. निलिमा, दुःख तर मला या गोष्टीचं होतंय की एसडीएम बनून सुद्धा मी त्याला ओळखू शकलो नाही की तो आपला मुलगा नाहीये, उलट एक बहुरूपी आहे. मी 2-2 मुलांचा सांभाळ केला, ते यासाठी की मला ह्या वयामध्ये असं एकटीला राहावं लागेल. आज पुन्हा एकदा मला असं वाटतंय की आता या एवढ्या मोठ्या घरामध्ये मी पुन्हा एकटीच पडली. माझं घर सुनं सुनं झालंय. राहुलला पोटचं पोर मानून जीवापाड जपलं मी. काय झालं? धुडकावून निघून गेला आणि आपल्या मुलाचा तर काहीच पत्ता नाहीये. कुठे आहे, कोणत्या स्थितीत आहे. हे बघ, रडू नकोस निलिमा. विधात्यावर विश्वास ठेव. माझा पूर्ण विश्वास आहे की आपला मुलगा जिथे कुठे असेल तो एक ना एक दिवस आपल्याला भेटायला नक्की येईल, नक्कीच येईल. ऐका ना, आपल्याला ह्या गोष्टीबद्दल जज साहेबांनी सांगितलं होतं की बिपिन आपला मुलगा नाहीये, तर त्यांना हे माहित असेल की आपला खरा मुलगा कुठे आहे. नाही निलिमा, मला जज साहेबांच्या वागण्यावर बिलकुल शंका घ्यायची नाही. जर मुळात त्यांना माहीत असतं तर ते आपल्याला जरूर बोलले असते आणि आपल्या मुलाला घेऊन आपल्या घरी आले असते. तुमचं म्हणणं खरं आहे, पण एकदा जरा तुम्ही जज साहेबांशी बोलून तर बघा ना. निलिमा, अशा परिस्थितीमध्ये बोलणं मला तरी असं वाटतंय की योग्य होणार नाही. रितिकाच्या आईच्या जाण्यामुळे त्या घरामध्ये तर मोठ्या दुःखाचा प्रसंग ओढवला आणि या स्थितीमध्ये हे असलं बोलणं म्हणजे उचित ठरणार नाही. पप्पा, जर आपण बाकी काही करू शकलो नाही तर कमीत कमी एखाद्या सायकेट्रिस्टला तर दाखवू शकतो. अखेर दिदी या अवस्थेत कधीपर्यंत पडून राहणार? मी तुला नाही तर म्हटलेलं नाही. पप्पा, तुमच्या ह्या प्रकारे वागण्याला काय अर्थ आहे? जेव्हा दिव्याने तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा तुम्हाला सत्य ऐकायचं नव्हतं. कोणत्या सत्याबद्दल बोलतोयस तू? मी विचारतोय कोणत्या सत्याबद्दल बोलतोयस? ते सत्य का जे ऐकल्यामुळे शारदा ही दुनिया सोडून निघून गेली? त्या सत्याबद्दल बोलतोयस ज्यामुळे या घरातलं सुख कायमचं आपल्याला सगळ्यांना सोडून निघून गेलं? मला कोणत्याही सत्याशी काहीही देणं घेणं नाही आहे, समजलं तुला? हा तर सत्यापासून पळ काढण्याचा मार्ग झाला ना भाऊ. आत्या, तू कावेरी, तू हो भाऊ, तू जिंकलास, मी हरले. घरामध्ये एवढी मोठी गोष्ट घडली आणि कुणालाही मला बोलवण्याची गरज नाही वाटली. एका छोट्याशा भांडणासाठी तुम्ही मला इतकं परक करून टाकलं. नाही 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 कावेरी, हे असं मानू नकोस. जर असं नसतं भाऊ तर काय तू मला फोन केला नसतास? असो भाऊ, माझ्याशी तू सगळी नाती पुसून टाकलीस, पण मी असं नाही करू शकत. लग्नानंतर एक स्त्री आपल्या माहेरापासून दूर तर होत असते, पण माहेरच्यांशी तिचं नातं कधीच तुटू नाही शकत. ज्या घरामध्ये तिचा जन्म झालेला असतो, ज्या घरामध्ये बालपण केलेलं असतं, त्या घराशी नातं कसं तोडता येऊ शकेल भाऊ? हो कावेरी, असं झालंय खरं. शारदा निघून गेली. असं तू आलीस तर थांब, गरज आहे मला तुझी.
काय बोलणं चालू होतं? माहिती ना आत्या, मम्मी तर सोडून गेली, पण दिदीची अवस्था फारच खराब आहे. दिदीला फार धक्का बसलाय. शिवाय तिला धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी कोणता तरी मार्ग शोधावाच लागेल. कोणत्या प्रसंगाचा धसका येतो? मला वाटतंय की रितिकाने ज्या प्रसंगाचा धसका घेतलाय तिला त्या स्थितीतून काढण्यासाठी आपण तिला त्यापेक्षाही मोठा धक्का द्यायला लागेल. मी तुझ्याशी बोलेन काय करायचं ते. रितिका, रितिका बाळा, बाळा मला ओळखलास? मी तुझी आत्या आहे. रितिका, रितिका, अगं तुला ऐकू येत आहे ना मी काय म्हणते ते? रितिका, तुझा काहीच दोष नाहीये. हा, बघ ना, सगळ्यांना सत्य काय ते समजलंय. अगं भाऊलाही सत्य काय ते समजलंय. तो गेलाय ना मानसला आणायला. बस तो मानसला घेऊन येतच असेल. रितिका, रितिका ऐक तर खरं. रितिका, तुझा मानस बस येतच असेल. हा आत्या, हा, अगं पप्पा मानस जिजूच्या घरी गेले होते. माहितीये मला. मीच भाऊला मुद्दाम पाठवलेलं. माहित नाही मानसच्या घरी काय गडबड झाली ते. पप्पानी मानस जिजूला गोळी मारली. काय? हो. पप्पानी मानस जिजूला गोळी मारली. पप्पानी मानस जिजूला गोळी मारली. पप्पानी मानस जिजूला गोळी मारली. भाऊ, इतक्या दिवसांमध्ये एकदा तरी रितिकाच्या खोलीमध्ये जाऊन भेटलास तू तिला? भाऊ, मी तुला काही प्रश्न विचारते. स्वतःच्या दुःखातून बाहेर पडल्यानंतर खरंच तुला कधीच थोडाही वेळ नाही मिळाला की तू तुझ्या मुलीला जाऊन पाहू शकशील, प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवू शकशील? का तिच्या डोक्यावरून हात फिरवू कावेरी? आणि कशासाठी? जर मला ही गोष्ट माहिती आहे की शारदाच्या मृत्यूला जबाबदार ती आहे, तर कसा जाऊ मी? पण भाऊ, आता तर तुला सत्य कळून चुकलंय ना? कावेरी, सत्य काय ते आता समोर आलंय ना. त्यावेळी तर मी हेच समजत होतो की शारदाच्या मृत्यूला जबाबदार रितिका आहे. काय करायचं का? भाऊ, तू कायम रितिकाला ह्या बाबतीत जबाबदार ठरवत आलास. पण मी तुला प्रश्न विचारते, रितिकाच्या ह्या अवस्थेला जबाबदार कोण आहे भाऊ? त्या बिचारीची नोकरी सुटली, कुटुंब दुरावलं तिचं, आरोपांचा डोंगर कोसळला तिच्या डोक्यावर. अशा स्थितीमध्ये त्या बिचाऱ्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल? कधी कुणी विचार करायचा प्रयत्न केला? कावेरी, तुला काय वाटतंय की माझ्या मनातही मला रितिकाची फिकीर वाटली नसेल? असो, जाऊ दे. आता तू आलीस ना, तर एक काम कर, तिला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे म्हणजे एखाद्या सायकॅट्रिस्टकडे घेऊन जा प्लीज. भाऊ,
आता रितिकाला कोणत्याही डॉक्टरची काहीच गरज नाहीये. कावेरी काय म्हणायचंय? ती आता धक्क्यातून बाहेर आलीये पूर्णपणे. अच्छा. म्हणजे भानावर आलीये ती. रोहित आहे तिच्या बरोबर. मी तर फक्त तिला एक धक्का देण्याचा प्रयत्न केला आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला. कावेरी, तू या घरात आलीस ना, त्यामुळे रितिकाही भानावर आली आहे. ती धक्क्यातून सावरली आहे. मोठी माणसं योग्यच म्हणतात की काही काही माणसांची पावलं घरामध्ये पडताच सगळ्या बिघडलेल्या गोष्टी पुन्हा ठीक होतात. भाऊ, तू बिलकुल चिंता करू नकोस. आता मी आले ना, सर्व काही ठीक होईल आता. कावेरी, मी तर रितिकाचं जीवन दोन्ही वेळा सावरण्याचा प्रयत्न केला, पण नेहमीच अपयशी ठरलो. असो, आशा करतो की ह्या खेपेला सगळं काही ठीक होईल. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे. पतीचे